मी आज जरा थोडंसं घाईघाईने तुम्हाला बोलवलं, कारण एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे. सगळं सरकार, मग मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन सहकारी असतील, मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाहीये, दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतंय. गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय. आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे. पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. ज्याप्रमाणे मी एक 8-10 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो, त्यांची सुख कसली म्हणा, दुःखच त्यांच्या वेदना व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये. फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. हे चित्र फार भयानक आहे. आणि जे दोन विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे, एकूणच मुंबईमध्ये गेले 2-3 वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत. जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे. आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय. तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही. हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत. मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच. एक तर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती. याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता, पण मेट्रोच्या ऐवजी कांजूरमार्गची जागा आम्ही सुचवली होती, जी जागा आता या सरकारने